सगळ्या मैत्रिणींना शुभ सकाळ आणि आपल्या हिमगौरी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे. तर चला आज आपल्या दिवसाची सुरुवात करूया. देवपूजा छान झालेली आहे आणि काल अंजली मॅडमनी मला थोड्या शेंगा दिल्या होत्या, ओल्या शेंगा भुईमुगाच्या. तर मी विचार केला की आज त्यात शिजवून घेऊयात. थोड्याशाच आहेत पण शिजवून घ्यायच्या. आणि मग मी दूध तापत ठेवलेलं आहे आणि मस्त पाणी घेऊन त्याच्यामध्ये शेंगा आता धुवून त्या छान फोडून मीठ टाकून शिजवून घेणार आहे. काय आहे ना, बरोबर असं उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ओला भुईमुग हा निघत असतो आणि त्याच्यामुळे मग या शेंगा सुकवायच्या कशा हा खूप मोठा प्रश्न पडतो. आणि त्यात यावेळी तर जो आपला पाऊस आहे तो लवकरच सुरुवात झालेली आहे पावसाला. त्याच्यामुळे मग असं वाटतं ना की खूप साऱ्या हे करून शिजवून जर सतत पाऊस राहिला तर त्या सुकवायच्या तरी कशा. त्यापेक्षा मग हे बरं आहे ना, थोड्या थोड्या आपल्या उकळायच्या, त्याच 2-3 दिवस खायच्या, परत नंतर उकळायच्या. आणि माझ्या घरात तर सगळेच जणांना खूप आवडतं. शौर्या न्यूसुद्धा खातो उकडलेल्या शेंगा खूप, असं आहे. त्यामुळे आमच्यात सगळेच खात असतात आवडीने. तर मी आता थोडंसं त्यांना दुखवून घेते आहे, म्हणजे जे काही मीठ टाकतो आपण त्याचं पूर्णपणे खारटपणा त्या शेंगदाण्यांमध्ये आतमध्ये जातो. त्यासाठी मी थोडेसे दुखवून घेते आहे त्यांना. आणि आता हे मी शिजायला ठेवणार आहे. मैत्रिणींनो, आता मला वाटतं तुम्ही 19 ते 20 दिवस झाले तुम्ही माझे चॅनल बघताय. तर तुम्हाला खरंच माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अजिबात. हे तुमच्या सपोर्टमुळेच मला पुढे जाण्याची संधी मिळणार आहे. तर अशा प्रकारे आता माझ्या सगळ्या शेंगा आहेत ह्या जवळपास पूर्ण होत आलेल्या आहेत फोडून. आता मी कुकरमध्येच त्या शिजवून घेणार आहे. खरं पातेल्यात शिजवल्यानंतर खूप छान होतात, परंतु कसं असतं थोडंसं सकाळचा वेळ कमी असल्यामुळे मग असं कुकरलाच पटकन शिट्ट्या देऊन त्या मी वाळत घालते. कारण पातेल्यामध्ये खूप वेळ लागतो शिजायला थोडासा. आणि मग 2च शेगडीचा गॅस असल्यामुळं मग बाकीचं पण स्वयंपाकही उरकायचं असतो. त्यामुळे असं काही वेगळं करायचं असेल की ते लवकरात लवकर कसं होईल याकडं थोडासा माझा कल असतो. आता तर हे झालेलं आहे. आता इकडेही मी कुकर, आता यात मीठ टाकते आणि मी खडे मीठ टाकत असते, छोटे मीठ वापरत नाही शक्यतो. शेंगा उकडताना मोठं मीठच वापरा. त्याच्यानंतर आता हे शेंगा छान पलीकडच्या शेगडीवर शिजत ठेवायला तयार झालेले आहेत. आणि खरं सांगू का, मला असं दूध ठेवल्यानंतर जे तापत आल्यानंतर जे दुधाची साई हळूहळू हळूवर येते ना, ते बघायला फार आवडतं. कसं ना, आपलं आयुष्यही असंच आहे, असं संथ गतीने सुरू असतं आणि काहीतरी एखादी घटना घडते आणि असं आयुष्यात हिंदोळे येतात ना आपल्या, की सगळंच काही बदलत राहतं. ते असं या दुधाकडं बघितलं ना, असं तापणाऱ्या दुधाकडं, म्हणजे निरसं दूध आल्यानंतर जे तापतो, आता हे बघा किती संथपणे ते त्याचं गरम होतं आहे, आतल्या आत त्याचं तयार होतं आहे खदखदणं त्याचं. आणि हे अचानक असा ज्वालामुखी बाहेर येतो आहे आणि असं वाटतं ते आयुष्याशी किती सुसंगत असं हे दुधाचं तापणं आहे. सगळं संथ सुरू असतं, काहीतरी प्रोसेस आतमध्ये सुरू असते आणि अचानक त्याचा विस्फोट होतो. आणि हो मैत्रिणींनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी आज जे मी काही रेग्युलर करते ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही बघताय मी इथं मटकी आणि हिरवा मूग ह्या दोन्हीला मोड आणून घेतलेले आहेत. म्हणजे इतके ते खटखट वाळवलेत आणि इतके वाळवूनसुद्धा तुम्ही बघताय तर ह्याला जे असे मोड आलेले आहेत ते मोडसुद्धा हे बघा, एक घेऊन दाखवते मी. तर हे मोडसुद्धा असे मी म्हणजे ते चांगले कटकन वाळलेले आहेत. आता हे ज्यावेळी आपल्याला भाजी करायची असेल, आता हे जे मोड आहेत हे एकदम कडक वाळलेले आहेत आणि हे तुटत नाही आहेत, तुटलेले नाही आहेत. तर हे ज्यावेळी तुम्हाला भाजी करायची असेल इन्स्टंट, पण मोड आलेली मटकी बाहेर मार्केटमध्ये जा घेऊन या, किंवा मग आज भिजत घाला, उद्या सकाळी ती बांधून ठेवा आणि परवा त्याला मोड येणार. हे असं करण्यापेक्षा मग एक ऑप्शन हा पण आहे, तुम्ही घरीच असं हे मोड आलेलं मोड आणून घ्यायचं किंवा विकतची आणा, कसंही जे तुम्हाला सोयीस्कर असेल तसं. आणि हे छानपैकी असं वाळवून घ्या, ड्राय करून घ्या, हे टोटली ड्राय घ्या. आणि हे ज्यावेळी तुम्हाला भाजी करायची असेल 10 मिनटं कोमट पाण्यात जरी टाकलं ना, ते आहे असं पहिल्यासारखं ग्रीन सॉफ्टमध्ये तयार होतात. त्याची मी भाजी करताना तुम्हाला दाखवेनच. पण हे एक आपला वेळ, याच्यामुळं काय होतं, आपला वेळ बराचसा वाचतो. भाजी करायची असेल त्यावेळी इन्स्टंट पटकन होते. आणि काय आहे, घरच्या घरी आपण असंही, म्हणजे मी तरी घरीच मोड आणते कडधान्यांना, पण तुम्ही जरी विकतचं आणत असाल तरीसुद्धा काहीही हरकत नाही.
तर हे अशा प्रकारे जे खडखडीत वाळलेले मोड आलेले मूग, मटकी, हरभरे तुम्ही असं एखाद्या हवाबंद डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवू शकता आणि ते त्याच्यानंतर आपल्याला हवे तेव्हा आपण तेवढ्याच क्वांटिटीमध्ये घेऊन गरम किंवा कोमट पाणी किंवा थंड पाण्यात जरी ठेवलं तरी ते आपोआप पुन्हा फुलून जसे आपण हिरवे मोड आलेले आपली कडधान्य असतात तशी ती तयार होतात. तर हे तुम्हाला कसं वाटलं नक्की मला सांगा. तर आज आता काय मेनू करावा असं खूप डोक्यात आहे, काय करावं पण मग सगळ्यांना असं अरे घरात आंबे आहेत की चला आमरस बनवूया असं झालेलं आहे. आणि म्हणून मग आंबे घेतलेले आहेत. त्याची आंब्याची आता मी फोडी करणार आहे आणि त्याचा गर आहे तो चमचानी काढणार आहे, त्याच्यात साखर टाकणार आहे, मिक्सरला मी छानसं फिरवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी वेलदोड्याची पूड टाकणार आहे. मग आपला आमरस हा घरच्या घरी तयार आहे. काय आहे, आपण खरोखर सगळ्यांनीच जी सीझनल फळं आहेत आपल्या भागात त्या ऋतूमध्ये जी फळं होतात ती आपण खाल्ली पाहिजेत. परंतु आपला अनाठायी अट्टाहास असा असतो की मी सफरचंदच खाणार. खरं पाहिलं सफरचंद हे आपलं भागातलं फळ नाही, पण आपण खातो, आपल्याकडे वर्षभर उपलब्ध असतं. खाऊ नका असं म्हणत नाही आहे, परंतु जे त्या ऋतूनुसार जी शरीराची आपल्या गरज असते ती त्या लोकल फळांनी भागवली जाते. त्यामुळे आपली जी महाराष्ट्रातली आपल्या आजूबाजूला पिकणारी फळं आहेत ती आवर्जून त्या हंगामामध्ये घरी घेऊन या, स्वतःही खा, कुटुंबियांना खायला घाला, मुलांनाही खायला द्या. त्याच्यामुळे होणारे फायदे हे आपल्याला वर्षभर ते पुन्हा आपल्या शरीरामध्ये ते सगळे विटॅमिन्स वगैरे तयार होतात आणि त्याच्यामुळे ते पुरतात. तर असं आहे. तर चल आता आंब्याचं बघताय तुम्ही, माझं सुरू आहे आमरस बनवण्याचं काम आणि थोडंसं पटपट उरकायचं आहे कारण मग ऑफिसलासुद्धा जायचं आहे. त्याच्यामुळे सुरू आहे जरा फास्ट काम करणं. आणि तुम्ही बघताय सकाळचं सगळ्यांचाच गोंधळ असतो. खरं आमरस सकाळी करायचं म्हणजे खूप सारा वेळ त्याच्यामध्ये जातो, संध्याकाळी केलेलाच बरा पडतो. पण संध्याकाळी असंच होतं, ऑफिसवरून आल्यावर ते घरातलं आवरायचं, मग खूप थकवा आलेला असतो, मग त्याच्यातून पुन्हा आमरस, मग उशीर होतो स्वयंपाकाला आणि मुलं तोपर्यंत खूप भूक करत राहतात. त्याच्यामुळे शक्यतो थोडासाच वेळ जास्तीचा काढून सकाळीच मी तरी बनवत असते. न्यू उठलेला आहे झोपेतून आणि त्याला दिसलेलं की आई आपली ओट्यावर काहीतरी करतोय, मग त्याचा आवडता छंद ओट्यावर येऊन बसणे आणि काहीतरी गप्पा मारत बसायचं. हे काय हे असं त्याचं सुरू असतं. मग ते कुकरला 4 वेळा हे दाखवेल, एकच वस्तू खूप वेळा रिपीटेड दाखवत असतो, आई हे आणि मग त्याप्रमाणे आपण त्याला उत्तरं देत राहायची. आता बसलाय तरी शांत बसतोय का? कुठे ते गॅसचं ते बर्नरचं ती जाळीच उचल, कुठे इकडेच हात लाव तिकडेच हात लाव, हे असं त्याचं सुरू असतं सतत. आणि त्याला विशेष म्हणजे आंब्याच्या फोडी खायला, म्हणजे त्याचं कसं एकदा पोट भरलं की तो मध्ये काही जास्त खात नाही, पण त्याला फळं जास्त अशी काही आवडत नाहीत. केळ हे त्याचं भयान आवडीचं फळ आहे. शौर्य आणि दोघांचं 1 डझन केळी जरी घरी आणली ती उद्या सकाळपर्यंत त्यातलं एकही केळ मला डोळ्यांनाच दिसत नाही, असे अदृश्य होऊन जातात आणि अशी ती मुलं खात असतात. फळं खूप खातात, फक्त आंबा खाण्याच्या बाबतीत थोडंसं शौर्याला आवडतात, पण निरू थोडासा त्याला नाही आवडत त्याची टेस्ट आंब्याची. बाकीच्या गोष्टीत फार चप्पळ आहे. तर ते काय करते, कशाला करते असं त्याला प्रश्न पडले. त्याचे रिॲक्शन तुम्ही बघू शकताय, कसं काय करते हे अगदी बारकाईने बघणं चालू आहे. आणि तो नुकताच झोपेतून उठलेला आहे. अगदी पहिल्यांदा मला घे आणि तिथं ठेव असं त्याचं होतं ते. आणि मग उठल्यानंतरसुद्धा तसंही रोजच गोंधळ करतो, पण आज शांततेत उठलेला आहे, त्यामुळे थोडंसं बरं आहे. त्यातल्या त्यात फार काही गडबड नाही आहे, गोंधळ नाही आहे. आणि आता साहेबांचं निरीक्षण चालू आहे आणि काहीतरी त्यालाही ते तसंच करायचं आहे म्हणून तो म्हणत होता, पण त्याला पुन्हा तिकडे थोडंसं लक्ष वेधलं दुसऱ्या बाजूला, त्याच्यामुळे मग जरा हे झालं. खाली उतरवलं कारण आता मला मिक्सर लावायचं. तर हे मी मिक्सरला फिरवून घेते. खरं तर सगळ्यात अगोदर जो आपल्याकडे रस व्हायचा, म्हणजे माझ्या घरातसुद्धा तो हाताने पिळून छान काढला जायचा आणि त्याच्या गाठी मोडून तो तसाच रवी असते ना, म्हणजे आपण जे दही फिरवून तूप तयार करताना जो वापरतो ना, तो रवीने त्याला चांगलं हलवायचं, मग साखर विरघळायला त्यातच हलवून द्यायची, असं ते खूप छान चव लागायची. पण ते आता मिक्सर आलेला आहे, सगळ्या सोयीसुविधा आहेत, त्याच्यामुळे मग जास्त वेळ अजिबातच घालवत नाही. पटकन मिक्सरला 2 मिनटात फिरवून तो भांड्यात आहे असा ओतून घ्यायचा आणि त्याच्यात साखर मी अगोदरच टाकली होती. फक्त वेलची पूड ही मी सगळ्यात शेवटी त्याच्यामध्ये टाकते, कारण अगोदर जर वेलची पूड टाकली तर त्याचा जो सुगंध आहे, वास आहे, तो सगळा निघून जातो. त्याच्यामुळे वेलची पूड ही मी सगळ्यात शेवटी, म्हणजे आमरस तयार झाल्यानंतर सगळ्यात शेवटीचं ते प्रोसेस मी करत असते.
आणि तुम्ही बघताय आता भरपूर आपल्या मैत्रिणी त्याच्यामध्ये दूधसुद्धा वापरतात आमरस करताना. पण मला शक्यतो फारसं दुधाची चव त्याच्यात आवडत नाही. आमरस हा मूळचा आंब्याचाच ओरिजिनल म्हणजे त्याच्यात काही दुसरा पदार्थ मिक्स न करता त्याचीच चव फार आवडते. त्याच्यामुळे मी दुधाचा वापर शक्यतो करत नाही. आहे असंच दाटसर छान छान चवीचा होतो तो आमरस. कारण एक तर वर्षभर हे फळ आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे तुम्ही बघताय मी आता वेलची पूड टाकली आणि छान ते एकजीव करून घेते आणि मग फ्रीजमध्ये ठेवणार आणि जेवताना बाहेर छान मस्त डेझर्ट तयार आहे आपलं घरच्या घरी. असं आजचं नियोजन आहे. आणि बऱ्यापैकी आता माझा स्वयंपाक वगैरे उरकत आलेला आहे, झालेलं आहे सगळंच. आता पटकन आवरायचं आणि ऑफिसला पळत सुटायचं नेहमीप्रमाणे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला आणि तुम्ही काय काय वेगवेगळे डेझर्ट घरी बनवता मला नक्की नक्की सांगा. अशा प्रकारे आता हे सगळं झालं आहे आणि आता शेंगा ज्या शिजवल्या होत्या त्या थोड्याशाच आहेत, पण मी उन्हात त्या वाळवून घेते. तसंही आम्ही ओलसर संध्याकाळीच खाणार आहोत त्या, परंतु खूपही ओलसर खाऊ वाटत नाही. दिवसभर उन्हात थोड्या ज्या काही थोडंसं त्याचं मॉइश्चर कमी होईल तेवढाच छान लागतील. मग त्या उन्हात घालते म्हणजे मग संध्याकाळी आल्यावर खायला तयार. तर चला मैत्रिणींनो, तुम्ही माझा ब्लॉग शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल खूप 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 धन्यवाद. भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत छान राहा, आनंदी राहा, हसत खेळत राहा, भरपूर पदार्थ खा, आनंदाचा जीवनाचा पूर्णपणे आनंद उपभोगून घ्या.